जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 18वा बहुजिनसी. समास चौथा. देह दुर्लभ निरूपन्ना. श्रीराम समर्थ. देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते. दशक 18. समास 4, ज्याचं नाव समर्थांनी ठेवलेलं आहे देह दुर्लभ निरूपन्ना. श्री समर्थांनी या समासामध्ये देहाचं महत्त्व सांगितलेलं आहे. देह दुर्लभ आहे. दुर्लभम 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 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या आहेत. त्यापैकी नरदेह हा दुर्लभ आहे. तो नरदेह का दुर्लभ आहे? कारण देह इतर देह सहज मिळतात, पण नरदेह मात्र सहजासहजी मिळत नाही. तो मिळाला की त्याचा सदुपयोग आपल्याला करता आला पाहिजे. तो देह मिळाल्यानंतर आम्हाला जे हवं आहे ते आम्हाला प्राप्त करता येते. म्हणून समर्थांनी या समासच लिहिण्यामागचं प्रयोजनाचं हेच आहे की तुम्ही तुमच्या नरदेहाची काळजी घ्या. हे त्यांचं प्रयोजन आहे या समासामागचं. त्या नरदेहाकडनं उत्तम कार्य करून घ्या. देह हे जरी साधन असलं तरी ते असं तुमच्या हातात आलेलं साधन आहे की ज्या साधनाच्या माध्यमातून आपण भगवंतांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून समर्थ या समासामध्ये देहाचं वर्णन करतात आहे. आणि त्या देहाकडनं कोणकोणतं कार्य करून घेतलं जातं याचं वर्णन येथे समर्थ या समासामध्ये करत आहेत. श्रीराम समर्थ. देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते. देह आहे म्हणून आम्हाला भगवंताची भक्ती करता येते. देह आहे म्हणून आम्ही शारदेची उपासना करू शकतो. देह आहे आणि म्हणून आम्हाला संत साधू सज्जनांचा सहवास लाभतो. देह नसेल आणि तोही नरदेह नसेल तर माणसाला काहीही प्राप्त होणार नाही. म्हणून धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो. या नरदेहाची अपूर्वता काय? जे हवं ते प्राप्त. एखाद्याच्या हातामध्ये ती जादूची छडी यावी किंवा तो जादूचा तो दिवा यावा आणि त्या छडीला आणि त्या दिव्याला आपण आदेश करावा. तो जादूचा दिवा तुम्हाला हवी ती गोष्ट तुमच्या समोर आणून देतो. त्याप्रमाणे त्या दिव्याच्या हातामध्ये नरदेहरूपी जादूची छडी हातात आलेली आहे. त्याच्या हातून तुम्ही वाटेल ते काम करून घ्या. बोल मेरे माका, बोल मेरे आका असं म्हणून तुमचं हवं ते काम करेल. पण कोण? तो नरदेह, इतर देह नाही तो. म्हणून नरदेहासाठी आपल्याला संतांच्या शरण जाता आलं पाहिजे. कुठले प्राणी संतांच्या शरण गेलेले आहेत सांगा बघू? कुठलाच नाही, मनुष्य देह सोडून. म्हणून संतांच्या शरण जाता येते देह प्राप्त झाल्यामुळे. कुठल्या प्राण्याने गणेशाचं पूजन केलेलं नाही आहे, कुठल्या जनावराच्या हातून शारदेची उपासना झालेली नाही. हे सर्व प्राप्त होऊ शकते ते केवळ तुम्हाला आम्हाला. मला देह प्राप्त झाला म्हणून मी श्रोता आहे. मला देह प्राप्त झाला म्हणून मी वक्ता आहे. श्रोता वक्ता हे सामर्थ्य नरदेहासाठीच आहे. इतर प्राणी कुठे ऐकायला बसणार आहेत? म्हणून समर्थ म्हणतायत सर्व जे प्राप्त होते ते या नरदेहामुळे होते. देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता अध्ययन करीती, देहाकरिता अभ्यासिती नाना विद्या, देहाकरिता ग्रंथ लेखन, नाना लिपी वेळखन, नाना लिपी ओळखन, नाना पदार्थ शोधन देहाकरिता. देहाकरिता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषी मुनी, देहाकरिता तीर्थाटनी फिरती प्राणी, देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा. श्री समर्थाने देहाकरिता हा शब्द वापरून तुम्हाला कुठली गोष्ट प्राप्त होणार आहे या देहाच्या माध्यमातून तर समर्थ म्हणतात देहामुळेच तुम्हाला आम्हाला कवित्व करता येते.
देहामुळेच तुम्हाला अभ्यास करता येतो, देहामुळेच तुम्हाला अभ्यासाला गती प्राप्त होते. ती कोणामुळे? तर देहामुळे. देहामुळे विद्याही प्राप्त होते, या देहामुळेच ग्रंथलेखन होते आणि या देहामुळेच नाना प्रकारच्या लिपी आपल्याला ओळखता येतात. देहामुळे आम्हाला पदार्थांचे शोधन करता येते, देहामुळे आम्ही ब्रह्मज्ञानी होतो, देहामुळे साधू सिद्ध ऋषीमुनी या सगळ्या गोष्टी तीर्थाटनही करू शकतात. हे सुद्धा देहामुळेच आहे. नरदेह जर आम्हाला प्राप्त नसता तर हे झालं असतं का हो? नाही. म्हणून आम्हाला तो जर प्राप्त झाला आहे तर त्या प्राप्तीनंतर आम्ही त्याचा सदुपयोग करून घेतला पाहिजे. त्या वेळेचं आम्ही सोनं केलं पाहिजे. नराचा नारायण होता येते, पण प्राण्याचा नारायण होता येत नाही. पण नराने जर विचार केला तर नर का नारायण होय? नर का नारायण होय? नराचाच नारायण होईल, पशुचा नारायण होऊ शकत नाही. भगवत प्राप्ती ही नरदेहाची प्राप्ती आहे, इतर देहात प्राप्ती नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात, देहाकरिता श्रवण घडे. किती उत्तमाचा भाग आपल्याला मिळालेला आहे. सगळे प्राणी ऐकतात, पण त्यांना मी बोललेले कळते का हो? नाही कळत. त्यांना त्यांच्या प्रगतीचा मार्ग स्वीकारता येतो का? नाही. म्हणून देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा. आतुडे म्हणजे प्राप्त होणे, आतुडे म्हणजे न प्राप्त. आतुडे म्हणजे प्राप्त होणे आणि नातुडे म्हणजे न प्राप्त होणे. आणि न देही याचा अर्थ परमेश्वर. तुमच्या अंतःकरणामध्ये जो भगवंत आहे तो तुम्हाला कळतो, पण कधी कळेल तर तो नरदेह प्राप्त केला असेल तरच कळेल, इतर प्राण्यांना नाही. इतर प्राण्यांना फक्त संसाराच्या गोष्टी कळतात, इतर प्राण्यांना आहार कळतो, इतर प्राण्यांना झोपेची गरज आहे आणि भयही आहे. जगामध्ये सगळ्यात सुखी कोण आहे हो? तर माणूस सगळ्यात सुखी आहे. तुम्ही जंगलामध्ये फिरा, जंगलामध्ये असलेल्या काही संघर्षात्मक गोष्टी आहेत, त्या पहा, निरीक्षण करा. कुठला प्राणी निर्भय नाही. सगळ्या प्राण्यांच्या पाठीमागे भूतासारखं कुठला तरी जीव मागे लागलेला आहे. बेडकाच्या मागे तो साप आहे, तर सापाच्या मागे गरुड लागलेले आहे. सगळे प्राणी एकमेकाला खाऊन टाकतात आहे. कोणी कोणाला सोडायला तयार नाही. कुत्रे इतर प्राण्यांना मारतात तर कुत्र्यांना वाघ मारतात. सगळ्यांना भय आहे. सुखी कोणी कोणाला देऊ शकत नाही सुख हे. म्हणून सुख देण्याचं सामर्थ्य फक्त नरदेहामध्ये आहे. सुख प्राप्तीचंही माध्यम नरदेह आहे आणि सुख देण्याचं माध्यम सुद्धा नरदेह आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, इथे आपला देह आपण धन्य करा. काय करता येईल देहाच्या माध्यमातून? तर पुढे समर्थाने सांगितलेलं आहे, देहाकरिता कर्म मार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञान मार्ग, भूमंडळी, योगी, वितरागी, तापसी, देहाकरिता नाना सायासी, देहाकरिता आत्मयासी प्रगटणे घडे. इहलोक आणि परलोक, देहाकरिता सकळ सार्थक, देहे विन निरार्थक सकळ काही. पुनश्चरणे अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने, देहाकरिता. देहाकरिता पुण्यशीळ, देहाकरिता पापी केवळ, देहाकरिता अनर्गळ शुचिस्मंत. समर्थाने किती सांगितलेलं आहे बघ. देह प्राप्त झाला म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. कर्म, ज्ञान आणि उपासना ही त्रिसूत्री इतर कोणालाही नाही. कर्म करा चांगलं, ज्ञान प्राप्त करा, उपासना करा. कोणाला सांगणार आहे हो? प्राण्यांना सांगून उपयोग नाही. आणि मानव देह प्राप्त केल्यावर जर आम्ही ज्ञान मिळवलं नाही, आम्ही उत्तम कर्म केलं नाही, आम्ही उपासना केली नाही,
तर आमचा नरदेह वाया जाईल, वेळ वाया जाईल. भगवंत म्हणतील की तुला एवढी मोठी संधी दिली होती मी, सुवर्ण संधी, ती सुवर्ण संधी तू घालवली. आता तू पुन्हा पशु देहामध्ये प्राप्त हो. 84 लक्ष योनी फिरून नरदेह प्राप्त होतो. लक्षात घ्या, 84 लक्ष योनी फिरून हा नरदेह मिळतो. लक्ष 84 फिरे फिरता रूप तुझसी सुंदर मिळता, कधी पाहसील निजधाम. तू त्या भगवंताच्या प्राप्तीला कधी लागशील. म्हणून समर्थ या नरदेहाला महत्व देतात आहे. आपण खाण्यामध्ये, राहण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये, मनोरंजन करण्यामध्ये आयुष्य घालवतो. समर्थ म्हणतात आहे, हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर याला घालवलेला वेळ, याचा अर्थ आपण फुकट खर्च करणे आहे. कशाला रमता त्यामध्ये. रमायचं असेल तर आम्ही रामा रंगले मन, ते रामामध्ये मन रमलं पाहिजे. म्हणून समर्थाने आग्रह धरलेला आहे की नरदेह तुम्हाला मिळाला आणि आता तुम्ही त्याचा फायदा करून घ्या. लॉटरी जशी लागते ना लॉटरी, तशी जीवाला नरदेहाची लॉटरी लागली असं समजा. एकदम एवढे पैसे मिळाले, काय करायचं, अरे बाबा त्याचा फायदा करून घ्या मग आता, की ते व्यसनामध्ये उडवून टाकायचे का व्यसनाकडे, की वाईट गोष्टींकडे पाठवून देता, की चोराच्या हातात लुटून देता, की नुसतं त्याच्याकडे पाहत पाहत मरून जाता, की या लॉटरीच्या माध्यमातून, कोणत्या लॉटरीच्या, नरदेही लॉटरीच्या माध्यमातून तुम्हाला हवं ती सुख प्राप्त करता येतात. तुम्हाला जी हवी आहे ती सुख प्राप्त करता येतात. नानाविध सुख आहे. करोडो रुपये माझ्याजवळ आले आहेत असं समजा. याच्यापेक्षाही जास्त, कारण करोडो रुपयाचा एक एक अवयव माणसाचा आहे. करोडोपेक्षाही जास्त. करोडो रुपये देऊन सुद्धा तो पार्ट आमचा तसा, जसा भगवंताने आम्हाला दिला आहे तसा ओरिजिनल मिळत नाही हो. जो भगवंताने आम्हाला तयार करून दिलेला आहे. जर पाय मोडला तर तो पाय आपण डुप्लिकेट लावतो, पण काय फायदा, पाय दुडून बसू शकत नाही. आरोग्य संपन्न दिलेला आहे भगवंताने, आम्हाला तयार करून दिलेला आहे हो. कुठल्याही प्रकारचा दोष या शरीरामध्ये नाही. बुद्धी दिली, ज्ञान दिलं, विचारशक्ती दिली, वाचा दिली, चालणं दिलं, बोलणं दिलं, हसणं दिलं, खेळणं दिलं, सगळ्या गोष्टी दिल्या. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय अत्यंत सक्षम दिली. मग एवढं दिलं असताना हा नरदेह आम्हाला प्राप्त झाला आहे, हे साधं नाही आहे. हे साधं म्हणून समजू नका तुम्ही. ज्यावेळी एखादा पाठ माणसाचा निकामी होतो त्यावेळी त्याला त्याची किंमत कळते. समर्थ म्हणतात आहे, नरदेहाच्याच मुळे योगी होता येतं, वितरागी होता येतं, संन्यासी होता येतं, तप करता येतात. देहामुळेच आपल्याला आत्मज्ञान प्रगट करता येते. इहलोक आणि परलोक देहामुळे आम्हाला साध्य होतो. या देहाकरिता जीवनाचे सार्थक होते. म्हणून पुढे म्हटलं आहे, देहे विन निरर्थक सकळ काही. देह जर नसेल तर यापैकी काय प्राप्त होईल मला सांगा. समजा की मला नरदेह नाही आहे किंवा कोणताच देह नाही, मग नुसत्या अंतरात्म्याने काही प्राप्त होणार नाही हो. तो भटकत राहील, त्याला उद्धाराचा मार्गच सापडणार नाही, कारण त्याच्या जवळ ते साधनच नाही. मग त्या अंतरात्म्याला नरदेह रूपी हे साधन मिळालेलं आहे आणि त्या साधनाच्या माध्यमातून त्या अंतरात्म्याने परमात्म्याची भेट घेतली जात पाहिजे. आता परमात्म्याची भेट घेणे म्हणजे काय करणे हो, तर मी परमात्मा हे जाणणे आणि माझ्याकडनं जास्तीत जास्त चांगली कामं करून घेणे. या देहाकडनं जास्तीत जास्त चांगलं काम करून घ्या. जसं बालपणी त्या लहान मुलांना जसं आपण सांगतो की मुलांना संध्याकाळ झाली की देवासमोर दिवा लावा, नमस्कार करा, शुभंकरोती म्हणा, घरात असलेल्या मोठ्यांना नमस्कार करा, अभ्यासाला लागा, जेवण करताना वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, हा श्लोक म्हणा. आंघोळ करताना तुम्ही भगवंताचं नाम घ्या.
कोणाला म्हणताय तुम्ही? अंतरात्म्याला तर गरज नाही, ती सवय तुमच्या देहाला लावा, देहाला. कारण तो देह त्याप्रमाणे काम करू लागला तर पुढे त्याला ते काम करण्यासाठी कंटाळा येणार नाही हो. उलट तो उत्साहाने करू लागेल. म्हणून नरदेह धन्य करायचा असेल तर नरदेहाकडून जास्तीत जास्त चांगली कामं करून घ्या. कशाला द्वेष, कशाला भांडण, कशाला तंटे, कशाला लोभ, कशाला मोह, हे शब्द नुसते वापरून फायदा नाही, तर प्रत्यक्ष जीवनामध्ये आपली तशीच गोष्ट आहे. सतत कुठला तरी विचार, सतत चिंता, सतत काळजी. कशाची काळजी करता? सगळ्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत. तुमचा दिसणारा देह देखील नष्ट होणारा आहे. मरणापूर्वी त्याची काळजी घ्या. मरण येण्याच्या अगोदर त्याच्याकडनं चांगलं काम करून घ्या. म्हणून म्हटलं आहे, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. मरणाचे स्मरण असावे. या शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्हाला जो देह प्राप्त झालेला आहे त्याचं स्मरण ठेवा. तो देह नरदेह आहे. तो नष्ट होणारा आहे. ठरलेल्या वेळेतच तो निघून जाणार आहे. त्याचे श्वास ठरलेले आहे. जोपर्यंत तो जप चालू आहे तोपर्यंत तो आहे. एकदा का श्वास संपला की तो आत्मा निघून गेला. तोपर्यंत तुम्हाला आता काही काढाकाढी करी जव तो काळ आहे दुरी. जोपर्यंत तो काळ दूर आहे तोपर्यंत वाटेल ते प्रयत्न करून घ्या. अवचित त्या काळाने घातल्यानंतर मग कुठे निजदान भेटणार आहे आम्हाला. म्हणून देह प्राप्त आहे. तोपर्यंत चांगली कामं करता आली पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणतात हे सगळं तुम्हाला करता येईल. समर्थ म्हणतात देहामुळे काय काय प्राप्त करू शकता तुम्ही ते पुढे सांगितलेलं आहे समर्थांनी. पुनश्चरणे, अनुष्ठाने, गोरांजने, धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने. याचा अर्थ यज्ञ करत असताना त्याच्यातून धूर निघतो, ते सुद्धा आपल्याला सेवन करावे लागते. मग आपल्याला आपल्या देहापर्यंत गाठावे लागते. ते शीतोष्ण पंचाग्नी साधने देहाकरिता. पुढे म्हटलं आहे समर्थांनी, देहाकरिता पुण्यशीळ. देहच पुण्यवान आहे, देहच पापी आहे. कारण त्याला तुम्ही पापी करायचं की पुण्यवान करायचं हे तुम्ही ठरवा. त्या देहाला सदाचारी करायचं की दुराचारी करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. प्रत्येकाने ठरवलं पाहिजे ते. कारण स्वतःच आपण देह बिघडत असतो. कारण देह तुमचं साधन आहे. जसं माझ्याकडे 4 व्हीलर आली आहे, ती गाडी घेऊन जाताना मी कुठे घेऊन जावी हे माझ्या हातात आहे. मी ती चांगल्या डांबरी रस्त्याने चालवावी की चौबद्री रस्त्याने चालवावी की ती गाडी खड्ड्यात नेऊन टाकावी, साधन माझ्या हातात आहे. स्टेअरिंग माझ्या हातात आहे. ते स्टेअरिंग आम्ही कुठे वळवलं पाहिजे ते जसं ड्रायव्हरला कळतं तसं आमच्या अंतरात्म्याला ही देहरूपी जी गाडी आहे ती कुठे वळवायची आहे, कुठे त्याचं स्टेअरिंग फिरवायचं आहे हे कळलं पाहिजे. कुठे थांबवायची हे कळलं पाहिजे. कुठे ब्रेक मारायचा, कुठे हॉर्न वाजवायचा, कुठे ओव्हरटेक करायची. सगळ्या ज्या गोष्टी जशा गाडीसाठी वापरतो तशाच आमच्या या नरदेहासाठी आहेत. देह सुद्धा एक गाडीच आहे हो. त्यांच्यात तो अंतरात्मा बसला आहे. तो म्हणतो आहे की तुझा फायदा तू करून घे. गाडी तुझ्या हातात आलेली आहे. ती घरासमोर लॉक लावून तिथे ठेवायची आहे की दूरवर प्रवास करायचा आहे हे तुझं तू ठरव. लोक करोडो रुपयांची गाडी घेतात आणि शो साठी ठेवतात. तसा नरदेह आहे. तो नुसता सजवून ठेवून फायदा नाही. शरीर सुंदर सतेज, वस्त्रे आभूषणे केले सज्ज, परी अंतरी नसता चातुर्य बीज. या अंतरी चातुर्य बीजाचा असा अर्थ घ्यावा की या देहाकडनं चांगलं काम करून घ्या. अंतरी चातुर्य बीज नसेल म्हणजे ज्ञान, तर तो मनुष्य
तो देहासाठीच मर्यादित राहील. म्हणून त्या देहीला त्या देहाकडनं मोठं काम करून घेता आलं पाहिजे. देह धन्य झाला पाहिजे. म्हणून समर्थांना याचा आग्रह धरलेला आहे समर्थांनी की देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी, नाना बंडे पाषाण करी देहाकरिता. देहाकरिता विषय भोग, देहाकरिता सकळ त्याग, देहाकरिता होती जाती नाना रोग देहाकरिता. देहाकरिता नवविधा भक्ती, देहाकरिता चतुर्विधा मुक्ती, देहाकरिता नाना युक्ती नाना मते. देहाकरिता दानधर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता पूर्व कर्म म्हणती जन. देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होईजे व्यर्थ आणि धन्य. देहामुळे धन्य आणि देहामुळे व्यर्थ. मग देहामुळे आम्हाला धन्य व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आम्हाला करता आल्या पाहिजेत. समर्थ म्हणतायत विषयभोग देहामुळेच आहेत. भगवंतांनी सुद्धा देह धारण केले आहेत. देहाकरिता अवतारी रामकृष्णाधिक अवतार झाले. ते सुद्धा देह धारण करून झाले. त्यांनाही एक वेळ ठरलेला होता, तेवढ्या वेळेत ते थांबले आणि धन्य झाले. देहाकरिता वेशधारी, साधू संतांनी वेश धारण केला. देहाकरिता बंडे पाशाने, देहालाच त्याग आहे आणि देहालाच नाना प्रकारचे रोग आहेत. देहाकरिता नाना नवविधा भक्ती आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवन, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन. नवविधा भक्तीचा विचार करा. देहामुळे चतुर्विधा मुक्ती आहे. चतुर्विधा मुक्ती सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता. या चारही मुक्ती आम्हाला देह आहेत म्हणून प्राप्त होतात. नाना प्रकारच्या युक्ती देहामुळेच आहेत. आम्हाला दान करायचं आहे, धर्म करायचा आहे, देहामुळे शक्य आहे. ते देहाकरिता सगळ्या गोष्टी घडतात आहे. उत्तम कर्म सुद्धा देहाकडून करून घेतले जाते. म्हणून देह हा अत्यंत महत्त्वाचा आहे. चांगला असला पाहिजे आणि नुसता चांगला असून चालणार नाही, तर त्याच्याकडून चांगलं काम करून घेतलं पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने देहाची खरी योग्य किंमत आहे. आपण अवचित मरून जावे, मग भजन कोणी करावे, या कारणास लावावे भजनास लोभ. आपण करा, इतरांना सुद्धा आपल्या नरदेहाची जाणीव करून द्या आणि तो नरदेह धन्य होण्यासाठी उत्तम कार्य आपल्या हातून व्हावं अशी समर्थांची इच्छा आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतायत देहाकरिता नाना कळा, देहाकरिता उन्हा आगळा, देहाकरिता जिव्हाळा भक्ती मार्गाचा. नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदने मोक्ष लाभे. देहे सकळांमध्ये उत्तमो, देही राहिला आत्मा रामो, सकळा घंटी पुरुषोत्तमो विवेकी जाणती. देहाकरिता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती अवतार माळिका. देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचे न उत्तमोत्तम भोगती पदे. समर्थांनी देहाकरिता नाना कला म्हटलेला आहे. 64 कला ज्या आहेत, कुठलीही कला घ्या, तो देह आहे म्हणून त्या कला आहेत, किंवा त्या कलेंचा खरा रसस्वाद त्या देहालाच प्राप्त आहे. माणसाच्या इच्छेनुसार त्यांनी सगळ्या त्या कला निर्माण केल्या आहेत. चवीसाठी पाककला आहे. सुगरण असते ती उत्तम पदार्थ तयार करते आणि जेवायला वाढते. ती पाककला सर्वांना आवडते. जिभेला त्याचा रसस्वाद जाणवतो. हा नरदेह त्या रसस्वादाने प्रसन्न होतो. पण इतर प्राणी मात्रांना जर तो पदार्थ खायला दिला तर त्यांना त्याची चव नसते.
तुम्ही चांगली बासुंदी पदार्थ, तुम्ही जर चांगला पदार्थ खायला दिला, चांगली बासुंदी करून दिली आणि ती तुम्हाला गाईसमोर ठेवली, तुम्ही बैलासमोर ठेवली, त्याला तोंड देखील ते लावणार नाही, कारण तिच्या नरदेहाला तो पदार्थ चविष्ट वाटतच नाही. आपल्या जिभेमध्ये ते सामर्थ्य आहे. नरदेहाच्या जिभेमध्ये सगळ्या चवीचा रस स्वाद आपल्याला घेता येतो. स्वरुची भोजन आपल्याला प्राप्त होतो. खूप कला आहेत. वक्तृत्व कला आहे, गायन कला आहे, पाक कला आहे, चित्रकला आहे, शिल्पकला आहे, माती काम आहे, लाकूड काम आहे. या सगळ्या कला कोणासाठी आहेत? तर आमच्यासाठी आहेत. आम्ही माणूस आहेत म्हणून आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, देहाकरिता नाना कळा, देहाकरिता उन्हा आगळा, देह नसेल तर तो उन्हा आहे. नविदा भक्ती, भक्त आहे म्हणून आहे हो. देव आहे म्हणून नविदा भक्ती नाही, तर भक्त आहे म्हणून नविदा भक्ती आहे. देहाकरिता भक्ती आहे असं म्हणाल तर देवामुळे भक्ती आहे. भगवंत दिसतो आहे, मग गायन कोणासाठी करायचंय हो? भगवंतासाठी करायचं. कोणी करायचं? केवळ आत्मारामाने करायचा. आत्माराम वास कुठे करतो? देहात करतो. देहाशिवाय गायन करता येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, भक्ती मार्ग श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. सगळ्या भक्ती सांगितल्या. 9 भक्ती, 9 भक्ती सांगितलेत. कोणासाठी आहेत? तर देहासाठी आहेत. देह नसेल तर भक्ती नाही. देह नसेल तर भक्त नाही. तो भक्ती पण शिल्लक नाही. म्हणून देह नसेल तर भक्ती पण नाही, भक्त पण नाही, देव पण नाही. नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदने मोक्ष लाभे. देह सकळांमध्ये उत्तमू, देही राहिला आत्मारामू, सकळा घंटी पुरुषोत्तमू. या देहाला पुरुषोत्तम का म्हटलेलं आहे? कारण या देहामध्ये तो उत्तम पुरुष वसलेला आहे. म्हणून हा पुरुषोत्तम झालेला आहे. देहामध्ये तो भगवंत आहे आणि त्या भगवंतांच्या सामर्थ्यावर आम्ही सर्व गुणांवर नटलो आहोत. म्हणून पुरुषोत्तम आहे. तो परमेश्वर आमच्यामध्ये रमतो. जनी जनार्दन असेल तरी सज्जनी वसे. जनार्दन भगवंत सर्वत्र आहे, तर तो राहतो कुठे असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर समर्थाने दिलं आहे, परी तो सज्जनी वसे. देहामध्ये नरदेह माणसाला मिळतो, पण काही लोकांचे नरदेह हे समाजाला घातक आहेत. नरदेह हे समाजाला काही लोकांचे घातक आहेत. ते नरदेह लोकांना त्रस्त करणारे आहेत, चालत्या माणसाला धक्के मारणारे आहेत. असा निर्द्वंद्व जगाचं कल्याण तर करणारच नाही, पण स्वतःचं सुद्धा कल्याण तो करू शकत नाही. ते कुणाला आनंदही देऊ शकत नाही आणि त्यांना कधी आनंदही मिळू शकत नाही. नरदेह प्राप्त झाला खरा, पण त्याचा उपयोग काय केला? फार महत्त्वाची गोष्ट आहे ना हो. नरदेह सगळ्यांना मिळतो, पण त्याचा उपयोग, पैसे कमावले, त्या पैशातून तुम्ही काय केलं? खरा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे. भोग या शब्दाचा अर्थ एका दृष्टीने आनंद होतो. त्या वस्तूचा आनंदासाठी उपयोग करणे तो उपभोग आहे. आता आनंद आम्ही कशात मानावा? जनते सुखाय जनते हिताय हा खरा आनंद आहे. इतरांना सुख देण्यासाठी मी संपन्न व्हा. म्हणजे नरदेहाने प्राप्त केलेलं धन हे सुद्धा माझ्या वैयक्तिक सुखासाठी नाही, तर इतरांना सुखी पाहून मला जे सुख वाटते त्याच्यासाठी आहे. मी कोणाला देतो? याच्यामध्ये तो सुखी व्हावा म्हणून देतो. याला फार महत्त्व नाही आहे. त्याला देत असताना मी सुखी होतो म्हणून दिले जाते आहे. दुसऱ्यांना देताना आनंद वाटला पाहिजे. घेणाऱ्याला आनंद वाटतो हा भाग वेगळा, देणाऱ्यालाही आनंद वाटला पाहिजे. अशा प्रकारे नाना प्रकारचे सन्मार्ग हे देहाकरिता आहेत. देहामध्ये तो सर्वात उत्तम आहे, कारण त्यामध्ये देही बसलेला आहे. देही म्हणजे परमेश्वर. परमेश्वर देहामध्ये बसला आहे.
किडा मुंगीपासून हत्ती प्राण्यांपर्यंत सगळीकडे तो आहे. गायीमध्ये आहे तर गाढवामध्ये पण आहे, पण आम्ही गायीची पूजा करतो, गाढवाची नाही. समर्थांचे हे तारतम्य शहाण्या माणसाने जाणले पाहिजे. असं म्हणतात, परमेश्वर सर्वत्र वास करतो आहे, तरी तो सज्जनी वसे. याचा अर्थ तुम्ही सेवा करताना सज्जनांची करा. मदत करायची असेल तर त्याची करा, असं म्हटलेलं आहे. समर्थ म्हणतात पुढे, देहाकरिता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती अवतार माळिका. रामकृष्णाधिक अवतार होऊन गेले. आपल्याला दशावतारांची सगळ्यांची नावं माहीत आहेत. कोणासाठी होऊन गेले आणि कशामुळे ते झाले? भगवंतांनी सुद्धा अवतार धारण केला. त्यांनी मानव देह धारण केला आणि मानव देहामध्ये त्यांनी जगाचं कल्याण केलेलं आहे. म्हणून देहाकरिता अवतार माळिका. देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचेनी उत्तमोत्तम भोगती पदे. आपल्याला आनंद जर मिळत असेल तर पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये यांच्या माध्यमातून जीवाला आनंद मिळत असतो. सुख दुःख भोग जीवे पावे, याचा अर्थ जीवाला ते प्राप्त होते. पण माध्यम कोण आहे? तर शरीर आहे, म्हणजे देह आहे. म्हणून त्या देहाची आम्ही का काळजी घ्यावी? कारण त्या माध्यमातून आपल्याला सर्व सुखे प्राप्त होणार आहेत. पैशांनी सुखाची साधनं मिळतात, म्हणून पैसे आम्ही जमा करून ठेवतो. ज्या साधनाच्या माध्यमातून आम्ही आयुष्यभर आनंदी राहू शकतो, असं साधन आम्ही चांगलं जपलं पाहिजे. ते साधन म्हणजे शरीर आहे. सगळी सुख तुमच्या समोर हात जोडून उभी आहेत, पण शरीर स्वस्थ नाही. लोक म्हणतात, हो काही नसलं तरी चालेल, पण मला बरं वाटलं पाहिजे. म्हणजे तो देह किती महत्वाचा आहे कल्पना करा. डॉक्टरकडे हॉस्पिटलला भरती केलेला मनुष्य, सगळ्या गोष्टी त्याला मिळत असतात. त्याला जागेवर चहा मिळतो, कॉफी मिळते, दूध मिळते, फळं मिळतात, जेवण मिळतं, हवे ते पदार्थ मिळतात. सगळ्यांचे येणे जाणे असते, बोलणं सगळं असते. पण डॉक्टरला सांगतात की डॉक्टर मला काही नको, माझा देह बरा झाला पाहिजे, मला तेवढं बरं वाटलं पाहिजे, नंतर मी काय करायचं ते करील. त्याला बरं वाटले तर ते अन्न गोड लागते, त्याला ठीक वाटले तर तो सगळ्यांशी चांगला बोलू शकतो. म्हणून तो नरदेह जो आहे ना, तो जर आमचा चांगला असेल, जोपर्यंत अंग गळून गेलं नाही, तोंडामध्ये दात आहेत, डोळ्यांनी चांगले दिसत आहे, कानाने चांगले ऐकू येत आहे, हातापायांमध्ये जोर आहे, तोपर्यंत आम्ही भगवंताची भक्ती केली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, काय करायचे ते करा, पण आता तुझ्या हातात वेळ कमी आहे हे लक्षात घे. जोपर्यंत मी चांगला आहे तोपर्यंत करा. अनेक लोक फिरण्याच्या दृष्टीने विचार करतात. समर्थ खूप फिरले हो, भारतभर त्याने भ्रमण केलेलं आहे. पण समर्थ म्हणतात, वृद्धपणी फिरून काही उपयोग नाही. फिरायचं असेल तर तरुणपणी फिरलं पाहिजे. लोक चारी धामला केव्हा जातात? जेव्हा अंगामध्ये कुठेच त्राण नसतो. जाताना उत्साही जातात आणि येताना सगळी हाडं खिळखिळे करून येतात. समर्थ म्हणतात, अंगात जोर असला पाहिजे, शरीर मजबूत असलं पाहिजे, तरुणपणा असला पाहिजे, उत्साह असला पाहिजे, मग तुम्ही फिरा. लोक गड किल्ल्यावर जातात, पण ते तरुणपणी जाण्याची मजा वेगळीच आहे हो. म्हातारपणी काठी टेकत जाताना ही गोष्ट वेगळी आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जे तुम्हाला करायचं आहे ते जोपर्यंत नरदेह आहे तोपर्यंत ते करू शकाल. इतर प्राणी मात्र ते करू शकणार नाही. म्हणून पुढे म्हटलं आहे, देहाकरिता सकळ काही, देहाविन काही नाही, आत्मा विरे ठाई ठाई, नव्हताच जैसा. देहे परलोकीचे तारू, नाना गुणाचा गुणागारू, नाना रत्नांचा विचारू, देहाचे नी. देह म्हणजे नाव आहे, तारू म्हणजे नाव. तो भगवंतापर्यंत पैल तीराला घेऊन जाणारा परलोकीचे तारू, परलोकापर्यंत घेऊन जाण्याचं काम देह करतो. देह आहे म्हणून उद्धार आहे.
देह आहे म्हणून उपासना आहे, ज्ञान आहे. देह आहे म्हणून आपला जीव हा परब्रह्म होऊ शकतो. म्हणून देहाची गरज आहे. नाना गुणांचे आगरू, नाना प्रकारचे गुण जे आहेत ते देह प्राप्त आहे म्हणून मिळतात आहे. देह नसेल तर अहो देहाचा एक अवयव जरी नसला तरी आपण अनेक गोष्टीपासून दूर राहतो, अनेक गोष्टींपासून आपण वंचित राहतो. म्हणून समर्थ म्हणतात देहामुळे तुम्ही सद्गुणी होऊ शकता. मग आम्हाला देह प्राप्त झालेला आहे, आतापासून आम्हाला चांगलं व्हायचं आहे. म्हणून चांगलं लिहिता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे, चांगलं वागता आलं पाहिजे, लोकांना मदत करता आली पाहिजे. सगळ्या गोष्टी आमच्या चांगल्या देहाकडनं करून घेतल्या पाहिजेत. मग मात्र आम्हाला असं वाटेल की आम्ही विकत घेतली होती गाडी, पुरेपूर वापर केला, तशी आमची ही देहरूपी जी गाडी आहे ती घासली गेली पाहिजे. जशी गाडी पुरेपूर वापरून तिचे टायर जसे घासले जातात, पण ती संसारासाठी घासू देऊ नका. भगवंतासाठी घासू द्या, परोपकारासाठी घासू द्या. तो जिजावा देह चंदनासारखा जिजावा, पण तो कोणासाठी तर सज्जनांसाठी जिजावा. मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. सज्जनांच्या अंतःकरणाला निववण्यासाठी, शांत करण्यासाठी, त्यांना प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी हे शरीर रूपी चंदन तुम्ही आम्ही झिजवलं पाहिजे. असं जर झिजवलं तर ते शरीर धन्य होते. म्हणून समर्थ म्हणतात आहे देहाचे न गायन कळा, देहाचे न संगीत कळा, देहाचे न अंतर कळा ठाई पडे. देहे ब्रह्मांडाचे फळ, देहे दुर्लभची केवळ, परित्या देहास निव्वळ उमजवावे. देहाकरिता लहान थोर, करीती आपुलाले व्यापार, त्याही मध्ये लहान थोर किती एक. समर्थाने अशा प्रकारे देह आहे म्हणून आम्हाला गायन कला येईल, संगीत कला येईल, नृत्य कला येईल. देह म्हणजे काय तर ब्रह्मांडाचं हे उत्तम असं फळ आहे. जसं एखादं वृक्ष आपण पाहतो आणि त्या वृक्षाचा सगळ्यात उत्तम असा कुठला अवयव आहे, कुठली उत्पत्ती आहे, कारण कोंब येतात, पानं येतात, फुलं येतात, या सर्वांमध्ये सगळ्यात शेवटी फळ येते. फुलानंतर फळ येते. फळ याचा अर्थ त्या वृक्षाची सर्वात उत्तम अशी निर्मिती आहे. तसं या ब्रह्मांडाची सर्वात उत्तम निर्मिती कोणती आहे तर तो नरदेह आहे. या ब्रह्मांडामध्ये अनेक चमत्कार आहेत, पण मानवासारखा दुसरा चमत्कारच नाही. तो काही करू शकतो. इतर प्राण्यांना मर्यादा आहे, त्यांच्या देहाच्या मर्यादा आहेत. त्यांची शक्ती जास्त असेल तर त्या प्राण्यांची बुद्धी कमी असेल. बुद्धी जास्त असेल तर शक्ती कमी आहे. शक्ती बुद्धी दोन्ही असेल तर वाणी नाही आहे. शक्ती बुद्धी नाही आहे आणि इकडे कुठल्याही पद्धतीचा विचार नाही, विवेक नाही. हे सगळे दोष प्राणीमात्रांना आहेत, माणसाला नाही. अरे अमृताचे पुत्र आहोत आणि परमेश्वराने आम्हाला एवढा सुंदर देह दिला आहे. त्या देहाचा आम्ही चांगला वापर केला पाहिजे, चांगल्या कामासाठी वापर केला पाहिजे. म्हणून समर्थ येथे म्हणतात आहे देहे ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभची केवळ. देह दुर्लभ आहे. कुठला देह दुर्लभ आहे तर माणसाचा देह दुर्लभ आहे. दुर्लभम 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 यातला पहिला देह दुर्लभ आहे, दुसरी मुमुक्षत्वम आहे आणि तिसरी गोष्ट महापुरुष संसारात्मक दुर्लभ आहे. ते भाग्यानेच प्राप्त होते. म्हणून समर्थ म्हणतात परी या देहास निवळ उमजावावे. म्हणून या शरीराचा वापर आपण तसा करावा. देहाकरिता लहान थोर, करीती आपुलाले व्यापार, त्याही मध्ये लहान थोर किती एक. जे जे देहे धरून आले, ते ते काही करून गेले, हरिभजने पावन झाले किती एक. अष्टदा प्रकृतीचे मूळ, संकल्प रूपची केवळ, नाना संकल्पे देहे फळ घेऊन आले. हरिसंकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कडे. आम्ही जर प्रयत्न केला तर आम्ही या देहाच्या माध्यमातून अनेक गोष्टी प्राप्त करू शकतो. भजन देह आहे म्हणून आहे. अष्टदा प्रकृतीचे जे मूळ आहे
ते संकल्पाने प्राप्त झालेले आहे आणि संकल्पानेच हा ब्रह्मांड निर्माण झालेला आहे आणि हे देहरूपी फळ सुद्धा निर्माण झालेलं आहे. संकल्प आणि विकल्प एकोहम बहुश्याम अशा प्रकारे भगवंतांनी संकल्प केला. संकल्प काय केला तर मी एकटा आहे, मला विविध रूप धारण करायचे आहेत, पण विविध रूपामध्ये हे रूप जे माझं आहे पहिलं देह आणि या अनेक रूपांमध्ये नरदेह जे एक रूप आहे ते सर्वात श्रेष्ठ मानले गेलेले आहे. समर्थ म्हणतात हरिसंकल्प मुळी होता. हरिसंकल्प कोणता होता? मी एकटा आहे. काय संकल्प होता? मला बळे झडे व्हायचं आहे, तोची फळे पाहता आता. म्हणून आम्हाला जगामध्ये जेवढी मानवी देह दिसतात आहे त्या प्रत्येक देहामध्ये तो भगवंत वास करतो आहे. पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे. जितकी घरे आहेत तितकी मंदिरे कळली पाहिजेत. अनेक लोक मंदिराची पूजा करतात. समर्थ म्हणतात देह एक मंदिरच आहे. देह देवाचे मंदिर, तेथे आत्मा परमेश्वर. तिथला आत्मा जो आहे तो परमेश्वर आहे, म्हणून त्याची काळजी घ्या. तो इतरांच्या देहात आहे म्हणून आम्ही काळजी घेतो, हा भाग वेगळा. माझ्या देहात तोच भगवंत आहे, त्याची मला पूजा करता आली पाहिजे आणि त्याचं मंदिर म्हणजे माझं शरीर आहे. मग त्याचं मंदिर आहे, मग मंदिराची आपण काळजी घेतली पाहिजे. मंदिराला धूळ लागता कामा नये. मंदिर उत्तम रंगवलेलं असलं पाहिजे. मंदिरात उत्तम प्रकारे संस्कार झाला पाहिजे. मंदिराकडे कोणी आलं असेल तर त्याला प्रसन्नता वाटली पाहिजे. म्हणून देह हे जर परमेश्वराचं मंदिर आहे तर ते मंदिर चांगलं ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे वेलाचे मुळी बीज, उदक रूप वेली समज. पुढे फळामध्ये बीज, मुळीच्या अंशे. समर्थांना येथे वेगळं उदाहरण समर्थाने दिलेलं आहे. वेलीचे मुळी बीज, वेल निर्माण झाली, त्याचं मुळामध्ये काय होतं तर ते बीज होतं. उदक रूपे वेली समज, ते बीज उदक रूपामध्ये सर्वत्र व्यापू लागलं. पुढे काय झालं तर तेच बीज फळामध्ये आलं. गाडलेलं बी फळामध्ये निर्माण झालं. मुळीच्या अंगे, मुळीच्या अंशे, मुळी करता फळ येते आणि फळाकरता मूळ येते. म्हणजे बी पासून झाड होते आणि फळापासून पुन्हा बी तयार होते. येणे करिता होत जाते भूमंडळ. अशा प्रकारे हे भूमंडळामध्ये विस्तार झाला. याचा पुढे म्हटलं आहे असो काही एक करणे, कैसे घडे देहाविने, देहे सार्थकी लावणे म्हणजे बरे. हे सर्व निर्माण झाले खरे, पण त्याची उपयुक्तता काय आहे तर त्याची उपयुक्तता आपल्या देहाकडनं चांगल्यात चांगलं कार्य घडावं. म्हणून समर्थ म्हणतात असो काही एक करणे, कैसे घडे देहाविने, देहे सार्थकी लावणे म्हणजे बरे. देह सार्थक करणे म्हणजे काय हो? देह सार्थक करणे म्हणजे ज्या कारणासाठी देह आलेला आहे त्या कारणाप्रमाणे त्या देहाने केलेली वाटचाल म्हणजे देह सार्थक करणे आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर बाबा तुला जन्माला तू कशाला आला? खायला प्यायला झोपायला कशासाठी आलात जन्माला? जन्माचं प्रयोजन काय आहे तर जन्माचं प्रयोजन हे आहे पुनरुपी जन्म नको देवा. हे जन्माचं प्रयोजन आहे. मग आम्हाला पुन्हा जन्म प्राप्त होऊ नये म्हणून हा जन्म मिळाला आहे. म्हणून भगवंताला प्रार्थना केली पाहिजे की माझ्या देहाचं सार्थक होऊ दे, पुन्हा हा देह नको, किंवा पुन्हा मला मायेत अडकू नको देवा. भगवंतांचं मला होता आलं पाहिजे. मी भगवत स्वरूप आहे याची जाणीव झाली पाहिजे. आणि ही जाणीव होणे याचा अर्थ देह सार्थक होणे आहे. मग ती सार्थकता प्राप्त करण्यासाठी मात्र देहाची गरज आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे आत्मा करिता देह झाला. आत्मा आहे म्हणून देह आहे. देहाकरिता आत्मा तगला. देह आहे म्हणून आत्मा तेथे वास करतो आहे. उभय योगे उदंड चालला कार्यभाग. अशा प्रकारे उदंड, अशा प्रकारचं कार्य हे देहामुळे होते आहे.
अजून पुढे देहामध्ये काय काय होते आहे, देहामुळे काय काय होत आहे, ते पुढील भाग आपण भाग 2 मध्ये श्रवण करूया. जय जय रघुवीर समर्थ.